मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता शिवसेनेमध्ये नाराजीचा स्फोट झाल्याचं चित्र आहे। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे नाराज असल्याचं कळतंय। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेमधलं आता नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। प्रकाश सुर्वे हे नाराज असल्याचं कळतंय। ओम, श्रीकांत, अगदी बरोबर आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अगदी थोड्या मिनिटांपूर्वीच पार पडला। यानंतर कुठेतरी शिवसेनेमध्ये नाराजी आहे का असं एक चित्र सध्या निर्माण झालंय। मुंबईतले शिवसेनेचे 3 टर्म आमदार असलेले प्रकाश सुर्वे हे आता कुठेतरी नाराज आहेत अशी एक चर्चा आहे। आपल्यासोबत स्वतः प्रकाश सुर्वे आहेत। विस्तार झाला मात्र प्रकाश सुर्वेंचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये नव्हतं। असं आता आपलं सरकार स्थापन झालं आहे, लोक कल्याणार्थ सरकार जोरात काम करेल। मी नाराज नाही आहे। मी अत्यंत गरीब घरातला कार्यकर्ता आहे आणि मला आतापर्यंत जे काही मिळालं आहे ते संघर्षातून मिळालेलं आहे। माझे वडील श्रीनिवास मिलमध्ये काम करत होते, कामगार म्हणून। मिल बंद पडल्यानंतर लालबागवरून आम्ही बोरिवलीला आलो। बोरिवलीला उदरनिर्वाहाचा भाजीचा धंदा करून आम्ही आमचं जीवन चालवलं होतं। मला आठवतं, मी कॉलेज करत असताना संध्याकाळी दुपारनंतर भाजीचा धंदा करायचो। मला आठवतो तो क्षण की बोरिवली स्टेशन टू MHB कॉलनी आम्ही 60-60 किलोच्या गोणी मी आणि माझी आई डोक्यावर घेऊन यायचो आणि मी त्या भाजी टांग्याला पैसे लागणार नाही म्हणून ते भाजी विकायचो आम्ही। म्हणजे संघर्ष हा माझ्या पाचवीला पुजलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी कदाचित माझा विचार केला पण असेल, पण आता मोठे मोठे नेते आहेत, मातब्बर नेत्यांची मुलं आहेत, आजी माझी मंत्री आहेत, मोठ्या घरातले आहेत आणि मी एक साधा सामान्य गरीब घरचा कार्यकर्ता आहे। तर संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात आहे आणि हे आता याच्यावरून सिद्ध झालेलं आहे। तुम्ही म्हणता की तुम्ही नाराज नाहीत, मात्र तुमचा कातर झालेला आवाज असेल किंवा तुम्ही ज्या प्रकारे भावना व्यक्त करताय, तुमचा आवाज आणि तुमच्या भावना यातून तुमची नेमकी सध्याची भावना काय, भूमिका काय ते स्पष्ट होते। मोठ्या घरातल्या लोकांचा विचार झाला, माझा विचार एक प्रकारे झाला नाही असं म्हणून तुम्ही एक प्रकारे नाराजीच व्यक्त करताय पक्षाच्या नेतृत्वावरती। नाही, पक्षाच्या नेतृत्वाच्या बरोबर आम्ही आहोत। जी स्थिती आहे ती मी तुम्हाला बोललो। पण असं काय झालं की एकाच वेळेला सुरुवातीला ज्यांनी तुम्ही एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, मुंबईतले तुम्ही आमदार आहात, 3 टर्म आमदार आहात, मुंबईत मोठं तुमचं प्रस्थ आहे, तुमचं शिवसेनेतलं मोठं नेटवर्क आहे, एक कडवट शिवसैनिक म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जातं। असं असून सुद्धा तुमचा विचार मुंबईच्या दृष्टीने का केला गेला नाही? तर ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांनाच माहिती, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही। पण जर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर तुम्हाला मंत्रिपद दिलं असतं तर शिवसेनेसाठी नक्कीच एक मोठा फायदा झाला असता अशी एक सध्या धारणा व्यक्त केली जाते। कुठेतरी या गोष्टीला दुर्लक्षित केलं गेलं, त्या गोष्टीला बाजूला सारलं गेलं असं वाटतं तुम्हाला? मला संधी दिली असते, त्या संधीचं मी मुंबई महानगरपालिकेमध्ये सोनं करून दाखवलं असतं। पण संधी का दिली गेली नाही तुम्ही स्पष्टपणे बोलत नाही, नेमकं कारण काय? तुम्ही असं बोलून दाखवलं की मोठ्या घरातल्या लोकांना संधी दिली गेली, कदाचित मी छोट्या घरातला म्हणून मला दिलं गेलं नसेल, कुठेतरी भेदभाव झालाय मंत्रिपदांमध्ये वाटप करण्यात असं तुम्ही स्पष्ट म्हणताय। तसं मी बोलू शकत नाही आता। शिंदे साहेबांनी काय निर्णय घेतला त्यांचं त्यांना माहिती, भेटल्यानंतर समजेल मला। तुम्ही पक्षप्रमुखांशी, एकनाथ शिंदेशी याबद्दल काही चर्चा केली, काही बोलणं झालं तुमचं? आता मंत्रिमंडळाचा विस्तार चालू आहे, योग्य वेळी योग्य चर्चा करू। पण जर सन्मानजनक तुम्हाला उत्तर मिळाली नाही किंवा तुमचा समाधान झालं नाही तर नेमकं काय असेल? आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या तेव्हा बरोबर होतो अडचणीच्या काळात, आता सुद्धा आहोत। पण कारण काय असेल? तुम्हाला काय वाटतं की का असं का झालं नेमकं? कारण सगळ्यांनाच माहिती आहे मुंबईत कशा प्रकारे तुम्ही शिवसेनेमध्ये वाढताना संघर्ष केला, त्यानंतर सुद्धा ठाकरे गटासोबत कशा प्रकारे संघर्ष केला, तुमच्यावर व्यक्तिगत पातळीवर अनेक प्रकारचे आरोप देखील उद्धव ठाकरेंकडनं करण्यात आले। असं असून सुद्धा तुम्हाला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही, तुम्हाला डावललं गेलंय। मी तुम्हाला बोललो ना, संघर्ष हा माझ्या 5वीला पुजलेला आहे आणि संघर्षाशिवाय मला काही मिळणार नाही हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे। आता प्रकाश सुर्वेंचा संघर्ष, पक्षांतर्गत संघर्ष नेमका कसा असेल मंत्रिपदाच्या संदर्भातला? आता ते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील काय ते, आपण आपलं काम करत राहायचं। तुम्ही काम करत राहणार? आम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहोत, मी पहिलंच बोलतो। हे होते प्रकाश सुर्वे, त्यांची नाराजी स्पष्टपणे त्यांनी बोलून दाखवली आहे। मोठ्या लोकांना मंत्रिपद देताना कदाचित त्या मोठ्या लोकांचा विचार झाला असेल, मी संघर्षातून पुढे आलोय, मला संघर्षच देखील मंत्रिपदासाठी सुद्धा भविष्यात करावा लागेल, मी एकनाथ शिंदेसोबत आहे,
भविष्यात देखील राहील असं त्यांनी म्हटलं. मात्र त्यांची जी काही नाराजी आहे ती स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे शिवसेनेतली ही नाराजी, कारण आणखीन बऱ्याच नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. 3 मंत्र्यांना जे करंट विद्यमान मंत्री होते त्यांना देखील या मंत्रिमंडळ विस्तारातून डावलले गेले. तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील किंवा केसरकर असतील. त्यासोबतच आता या निष्ठावंत आमदारांची नाराजी कशाप्रकारे एकनाथ शिंदे हँडल करतायत आणि या सगळ्यांना कशाप्रकारे न्याय देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण येत्या काळामध्ये महापालिकेची निवडणूक आहे आणि मुंबईतून प्रकाश सुर्वे हे एक महत्त्वाचं नाव मानलं जातं. त्यामुळे मुंबईत पक्षाला जर मोठा फटका बसला तर ते निश्चित त्याचे मोठे परिणाम पक्षाला भोगावे लागतील. त्यामुळे या सगळ्यावरती आता पक्षाचं नेतृत्व आणि एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. श्रीकांत. निश्चितच ओम, आपण पाहतोय प्रकाश सुर्वे नाराज नाही असं सांगत असले तरी देखील काहीसे आपल्याशी बोलताना ते भावूक झालेले. त्यामुळे आता नाराजी नाट्य जे आहे ते शिवसेनेमधलं समोर येताना दिसतंय. धन्यवाद ओम सविस्तर माहितीसाठी.